नव्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी येत्या काही दिवसांमध्ये चांगली बातमी येऊ शकते। रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या पतधोरणाच्या आढाव्यामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम बँकांना व्याजदर कमी करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। आता बँकांना हे कर्ज वाटपासाठी जवळपास 1.25 कोटी रुपये मिळणार आहेत। त्यामुळे नव्या कर्जदारांसाठी व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे। पाहूयात पतधोरण आढाव्याचं सार सांगणारा हा रिपोर्ट। The potential liquidity stress, it has now been decided to reduce the cash reserve ratio, that is to reduce the CRR of all banks to 4%. तब्बल 5 वर्षानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी CRR मध्ये कपातीची घोषणा केली। त्यामुळे आता सगळ्या बँकांना मिळून थोडे थोडे नाही तर जवळपास 1.25 लाख कोटी रुपये एकदम उपलब्ध होणार आहेत। त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही। त्यामुळे मोफत उपलब्ध झालेलं हे खेळतं भांडवल बँकांना अतिरिक्त कर्ज वाटपासाठी वापरता येईल आणि म्हणूनच व्याजाचे दर कमी होण्यासाठी मदत होईल। कॅश रिझर्व्ह रेशो म्हणजे काय असतं तर बँकांना आपल्याकडे जेवढ्या ठेवी असतात त्या ठेवींचा काही पर्सेंटेज हा रिझर्व्ह बँकेकडे ठेवावा लागतो आणि तो पूर्वी 4.5% होता, तो आता कमी करून 4%वर आणण्यात आला आहे। याचा फायदा काय होईल तर बँकांकडे लिक्विडिटी वाढेल। लिक्विडिटी वाढेल याचा अर्थ बँकांना जास्ती फंड्स उपलब्ध होतील कर्ज देण्यासाठी। किती होतील तर 1.42 लाख कोटी एवढी मोठी रक्कम बँकांकडे ह्या केवळ 50 बेसिस पॉईंट्स CRR कमी केल्यामुळे फंड्स उपलब्ध होतील कर्ज देण्यासाठी। त्याचा व्याजदरावर लगेच परिणाम होईल का? शक्यता कमी आहे, कारण CRR कमी केल्याने व्याजदरावर लगेच परिणाम होत नाही जेवढा रेपो रेट कमी केल्यामुळे होतो। पण ज्या बँकांना 6.5% रेपो रेटनी रिझर्व्ह बँकेकडनं कर्ज घ्यावी लागायची ते लिक्विडिटी उपलब्ध झाल्यामुळे तेवढी कर्ज कमी होतील, म्हणजे 6.5%चं व्याज त्यांचं वाचू शकेल या उपलब्ध रकमेवर आणि ते जर वाचलेलं व्याज त्यांनी आपल्या ग्राहकांना पास ऑन केलं तर कर्जावरील व्याजाचे दर कमी होण्याची शक्यता आहे। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांचा 5 वर्षांचा कार्यकाळ येत्या 10 डिसेंबर रोजी संपणार आहे। त्यांच्या कार्यकाळात व्याजदरातील स्थैर्य हे वैशिष्ट्य राहिलंय। आज सलग 11व्या बैठकीत व्याजाचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णय जाहीर झाला। शक्तिकांता दास यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात साधारणतः 4 वर्ष व्याजाचे दर स्थिर ठेवले। कोविडच्या काळात म्हणजे लॉकडाऊन जाहीर झाल्यावर जेमतेम 15 दिवसांनी मार्च 2020 मध्ये दरात 0.25% कपात झाली। त्यानंतर लगेच 2 महिन्यांनी म्हणजे मे 2020 मध्ये पुन्हा एकदा 0.4% कपात करून रेपो रेट 4%वर आला। तेव्हापासून साधारण 2 वर्ष म्हणजे मे 2022 पर्यंत रेपो रेट स्थिर होते। मे 2022 ते फेब्रुवारी 2023 या 10 महिन्यांच्या काळात रेपो दरांमध्ये 2.5% वाढ झाली। तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 1.5 वर्षापासून व्याजाचे दर हे स्थिर आहेत। आधुनिक जागतिक अर्थकारणात देशाच्या मध्यवर्ती बँकांवर महागाई आणि विकास दर या दोन्हींचा मेळ साधण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असते। ही जबाबदारी शक्तिकांता दास आणि पतधोरण समितीचे सदस्य यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे। एक दरी झाली होती, आपण बघितलं तर सरकार आणि रिझर्व्ह बँकेमध्ये की त्यांनी दरी भरून काढली आणि सामंजस्य निर्माण केलं। आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जे गव्हर्नमेंटचं जे आपण बॉरोईंग असतं म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये ते 16 वर्षातला निच्चांक होता। त्यांनी पहिल्या हाफमध्ये जवळजवळ 5.82% बॉरोईंग केलं होतं। या सर्वाचं एक द्योतक म्हणूनच मला वाटतं त्यांना लागोपाठ 2 वर्ष सर्वोत्तम बँकरचा एक जागतिक अवॉर्ड मिळालं। डॉक्टर दास हे मितभाषी गव्हर्नर म्हणून ओळखले जातात आणि एकूण त्यांचा जर विचार केला तर वित्त मंत्रालयातला त्यांचा अनुभव हा खूपच फायदेशीर ठरला आणि एकूण म्हणजे महागाई कंट्रोल करताना सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये जी GDP ग्रोथ आहे ह्याला पण बाधा येणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आणि संबंध चांगले ठेवले। आजच्या निर्णयानेही रिझर्व्ह बँक पुढील 4 ते 5 महिन्यात येऊ घातलेल्या अपेक्षित महागाईवर मात करण्यात यशस्वी होणार आहे। त्यामुळे रेपो स्थिर ठेवून CRR मध्ये कपात करून विकास दराला आणखी खीळ न बसवता महागाईवर नियंत्रण मिळवण्याची उपाययोजना करण्यात रिझर्व्ह बँक यशस्वी ठरेल असं सध्याचं वातावरण आहे। निनाद झारे, NDTV मराठी, मुंबई।